नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या बाबत एक ट्विट करत खळबळ उडवून दिलेली आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात नवीन इतिहास मांडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आणि त्यांचं बालपण रायगडावर गेलं असं वक्तव्य लाड यांनी करत पुन्हा एकदा इतिहासाशी छेडछाड केली आहे. भाजपनं छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची आणि अपमानाची सुपारी घेतली आहे का असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केलाय. स्वराज्याची हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि संपूर्ण भारताचा आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. त्यानंतर रायगडावरती त्यांचं बालपण गेलं आणि रायगडावरती त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे ती सुरुवात कोकणातून झाली. प्रसाद लाड यांनी नेमकं काय वक्तव्य केलं हे आपण आत्ताच पाहिलं ऐकलं. यावर आता टीका होताना दिसतीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रसाद लाड यांच्या या वक्तव्याचा खरपूस शब्दात समाचार घेतलेला आहे. ते काय दत्तो मामन पोजदार आहेत का? भाजपमधला कोणी उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक नवीन भाषा करतो. हे काय दत्तो वामन पोजदार किंवा सेतू माधवराव पगडी किंवा इतिहासकार जे रघुनाथ सरकार हे आहेत का? या भारतीय जनता पक्षाचं डोकं फिरलं आहे. रोज साहेब असं रोज डोकं फिरलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी शक्ती आहे ना ती शक्ती ज्यांना खतम करते. जी भवानी तलवार आहे शिवाजी महाराजांची. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या बोलतायत. आपण थेट जाऊया तिकडे. त्याला बॉडी लँग्वेज म्हणतो. या देहबोलीमध्ये मला खूप प्रकर्षाने मला काही काय म्हणू आपण त्याला पॉझिटिव्ह सिग्नल्स मला लोकांच्या चेहऱ्यावरती दिसत आहेत. मला त्यांच्या मी जनतेच्या म्हणतोय. मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणत नाही. मी सगळीकडे जिकडे फिरतोय मी हात करताना नमस्कार करताना हाक मारताना किंवा खूप मला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह सिग्नल्स मला दिसतात. आणि त्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेता येत्या जानेवारीमध्ये मी एक सभा कुडाळला देणार आहे आणि एक सभा रत्नागिरी किंवा चिपळूण इथे माझी जानेवारीमध्ये 2 सभा या होणार आहेत. आणि त्याच्या आधी काही विविध कार्यक्रम पक्षातर्फे जिल्ह्यामध्ये घेतले जातील केले जातील. तर त्याची मला असं वाटतं त्या वेळेला योग्य त्या सूचना आणि माहिती आपल्याला दिली जाईल. शिवाजी महाराजांसंदर्भात वाद आहे ते थांबत नाहीये. प्रसाददार असं म्हणाले शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला आणि त्यावर आता पुणे वेगळं राजकारण एवढंच करा म्हणा. शिवाजी महाराजांकडनं काही घेऊ नका. जे महाराजांनी सांगितलं जे महाराजांनी घडवलं कळलं का त्या नाही गोष्टी आम्हाला घ्यायच्यात. आम्हाला फक्त वाद करत बसायचे. करत बसा म्हणा तेच करत बसा. सर, त्याच अनुषंगाने राज्यात भरपूर प्रश्न आहेत. बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण. परदेशातले अमेरिका किंवा लंडनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना 3,000पेक्षा जास्त घेणार नाही असं जाहीर. अशा वेळी राजकर्त्यांनी किंवा याचं कारण ते त्यांचं अपयश झाकण्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या जातात. मी त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये म्हटलं ना की अनेक विषय असे काढले जातात की जेणेकरून तुमचं इतर सगळ्या विषयांवरचं लक्ष डायव्हर्ट व्हावं आणि बस तेवढाच विषय तुम्ही हाताळावा. आणि सध्याचा एकूणच टेलिव्हिजन तुमची चॅनल्स तुम्हाला तरी कुठे बातम्या पाहिजेत. हा काय बोलला आणि तो काय बोलला, तो काय बोलला आणि हा काय बोलला, एवढंच तर पाहिजे असतं. स्थलांतराचा विषय विरोध झालेला आहे. त्यात 2 गट पडलेले एक आमदार भूमिका समर्थनाची घेतली आहे, खासदार विरोधाची भूमिका घेतली. याकडे आपण कसं त्यांना लख लागू. मला काही त्याच्यामध्ये देणं घेणं नाही. त्याच्यात कोण विरोध करतं आणि कोण काय करते. प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे
कोकणाने ह्या सर्वांच्या विरोधात एक राग व्यक्त करायला पाहिजे ना, तो राग व्यक्त होत नाही. की हे असेच वागत आलेत आणि ह्या लोकांना तुम्ही असेच मतदान करत आलात, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की हे असंच असतं. काही नाही केलं तरी हे आपल्याला मतदान करणारच आहेत ना, मग कशासाठी करा. हा इतकी वर्ष आपला हायवे रखडलेला आहे, बरोबर आहे. कोण काही बोलते का याच्याबद्दल? म्हणजे सध्या तर कळतच नाही हा आमदार या पक्षात आहे का त्या पक्षात आहे का कुठे गेलाय तेच कळत नाहीये. आणि सगळ्या अशा परिस्थितीमध्ये सगळं तुम्ही जे खपवून घेता ना ते त्यांच्या पथ्यावरती पडतं. बरोबर. सर, तुम्ही मला काल रिफायनरी विरोधात भेटली, तर काय त्यांनी त्यांची भूमिका मांडली? काय भूमिका मांडली पाहिजे तीच भूमिका मांडली जी मागच्या वेळेला होती तीच. परंतु मी आता अनेक लोकांशी माझं बोलणं झालं. ह्याच्या अगोदरही मला मुंबईला पण अनेक लोक येऊन मला भेटून गेले त्या संदर्भामध्ये. या प्रकल्पांना आजही माझी तशीच इच्छा आहे की हे असले प्रकल्प कोकणासारख्या एका उत्तम जागी येऊ नयेत. पण एकूण आता महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामधनं प्रकल्प दूर जाणं हेही महाराष्ट्राला आता परवडणारं नाही. की आत्ताच मला असं वाटतं आपण बघितलं असेल तर 1-2 प्रकल्प महाराष्ट्रातनं बाहेर गेले आणि अशा परिस्थितीमध्ये आपण प्रकल्पांना विरोध करतोय. काय ह्यातली एक पहिली काळजी आपण लोकांनी, कोकणातल्या लोकांनी घेणं गरजेचं आहे की हे जे काय म्हणू आपण त्याला लपून छपून बुरटे जे जमिनी विकत घ्यायला येतात त्याच वेळेला जर समजा कोकणवासियांनी खबरदारी घेतली तर मला असं वाटतं असलेले प्रकल्प येणार नाहीत आपल्याकडे. पण एक गट्टा हजारो एकर जमीन ज्या वेळेला तुमच्या हाताखालून निघून जाते हे दिसत असताना पण आपल्याला कळत नाही की हे कशासाठी घेतात जमिनी. विकणारे आपलेच आहेत ना शेवटी. आणि ही बाहेरची माणसं येऊन पट्टे ज्यावेळेला खरेदी करायला लागतात त्यावेळेला एक संशय पण येत नाही तुम्हाला की हे कशासाठी चालू आहे. ज्यावेळेला इतकी हजारो एकर जमीन हातामधनं निघून गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं अरे इथे हा प्रकल्प येणार आहे. एरवी आपण ज्या गोष्टींच्या चर्चा करत असतात इथे कोकणामध्ये गप्पा मारत असतात की बाबा तुझं कसं चाललंय माझं कसं चाललंय या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बाबा माझी जमीन गेली तुझी पण गेली का, अच्छा मग ह्याची पण गेली का. इथे एखादा संशय पण येत नाही तुम्हाला की बाहेरची मंडळी येऊन आपल्या जमिनी विकत घेत आहेत, काहीतरी उद्देश आहे, काहीतरी हेतू आहे, काय तो आम्हाला सांगा. आणि मग अचानक एखादा केंद्र सरकार किंवा कोणतरी राज्य सरकार एखादा प्रकल्प जाहीर करते आणि आम्ही म्हणतो अरे आम्हाला जमिनीचे भाव पण नाही मिळाले, आमची जमीन तर जमीन पण गेली. काय काही गोष्टींबद्दल तुम्ही स्वतः पण जागृत राहणं खूप आवश्यक आहे. तो काहीतरी येईल आणि ते काहीतरी येतील आणि ते काहीतरी करतील याच्यापेक्षा मला असं वाटतं आपणच काहीतरी केलं पाहिजे ना. रिफायनरीच्या बाबतीत लोकांना झुलवत ठेवत नाहीत. कुठलेही राजकारते असून द्या होय की नाही ते याचं डिसिजनच करत नाही आणि मग त्यांनाच मतदान करत राहा. आपण मला असं वाटतं वर्षानुवर्ष आपण तेच बोलतो, त्याच गोष्टी करतो. तुम्ही येतात तेच प्रश्न विचारतात आणि मग जे या प्रकल्प किंवा असले जे कोकणाच्या हिताच्या गोष्टी करत नाहीत अशा लोकांना मतदान करून सगळेजण मोकळे होतात. सर पण तिसरा पर्याय पण नाहीये ना रत्नागिरी जिल्ह्याला. आता देतो, आता बघू मला काय करायचंय ते. रत्नागिरी नुसता शहराचा विचार केला तर शहरात पाणी भ्रष्टाचार, रस्ते आहेत, आरोग्य आहे, याच्यावर तुमच्या पक्षाचं कोणीच उतरत नाही किंवा ठाम भूमिकाच घेत. आता घेतील ना. प्रश्न असा आहे म्हणून मग शेवटी आता तुमच्याकडे जर समजा कामं होत नाहीत नका करू मतदान. तो पर्याय आहे ना तुम्हाला खुला. तेही करताना दिसलेलं नाही. ते तरी तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकांना जागृत करा. मतदान करतील ना. मी आलोय कशासाठी, त्याच्यासाठीच तर आलोय ना. आता बदल रत्नागिरी जिल्ह्यात किंवा तुम्हाला दिसेलच बदल, फरकच दिसेल तुम्हाला. जमीन आसमानाचा फरक दिसेल. मुख्यमंत्री पोस्टरबाजी झाली आहे, नागपूर विभागाला आहे की नव्याने कर्नाटक पाहूया. हा नवीन वाद किंवा नवीन काही गोष्टी घडताना आग्रही होताना दिसते. मला मी परवा दिवशी कोल्हापूरला पण मी हेच म्हटलं की मला हे अचानक हे जे काही नवीन प्रकार उभे राहतात हे कशासाठी उभे राहतात. कोणी बाबा त्याच्या मागे काही स्क्रिप्ट घेऊन उभे असतात का, काही गोष्टी ह्या
तुमचं दुर्लक्ष व्हावं या सगळ्या गोष्टींकडनं आणि काहीतरी वेगळ्याच विषयाकडे लक्ष जावं असं चालू आहे का? हे सगळ्या गोष्टी जाणून बुजून सगळ्या सुरू आहेत काहीतरी गोष्टी लपवण्यासाठी. ह्यांना मूळ विषयाला हातच नाही घालायचे. कारण हे सगळेजण या बाबतीत, या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत अपयशी ठरलेले आहेत आणि त्याच्यामुळे ह्यांना त्या विषयामध्ये जायचंच नाही. भलतेच विषय काढा. सर, महादेव मोदी येतात पण तुम्ही देखील भूमिका घेतली. जयसिंग पवार भेट घेतात. आता त्याच्याबद्दल नाही भेट घेतली बाबा. तुम्ही नाही, तुम्ही काहीतरी वेडवाकडे चिकटवू नका त्याला. हां, चर्चा वगैरे तुम्ही केला, पण ह्या सगळ्या भेटीनंतर म्हणजे एकंदरीत असं म्हणते की हर हर महादेव चित्रपट आहे, त्यावर उदयनराजेंनी असं म्हटलंय की जर का तो झी टीव्ही म्हणजे टेलिव्हिजनवरती आला तर ते चुकीचं असेल असं ट्विट आहे. मला असं वाटतं की पहिली गोष्ट, कोणी उठावं आणि इतिहासावरती बोलावं असं करू नये. एक तर तुम्ही अथॉरिटी नाही आहात कोणी. जी लोक आहेत त्यांच्या कागदपत्रातनं त्या गोष्टी तपासाव्यात. माझं असं मूळ म्हणणं आहे की जो कोणी लेखक जो चित्रपट करतोय एकदा बोला तर त्यांच्याशी की बाबा रे, तुम्ही हे चित्रपट आता सगळे करतात, या चित्रपटांमध्ये तुम्ही कसलं संशोधन केलेलं आहे, कुठून घेतलेलं रेफरन्स. मुळात ही पहिली गोष्ट केली पाहिजे की नाही. असल्या कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत आणि फक्त विरोध करायचा, याला काय अर्थ आहे. उद्या लोक म्हणते बाबा मग शिवाजी महाराजांवरती पिक्चर्स नकोत आम्हाला, त्या इतिहासाचे पिक्चरच करायला नकोत, दाखवायलाच नको आम्हाला. कोणी उठतंय आणि सांगतंय इतिहासाबद्दल बोलायला लागलंय. आपल्याला जर त्यातला माहिती नसेल, आपलं जर गंध नसेल, त्यातलं वाचन नसेल, जे इतिहास तज्ञ बसलेले आहेत, ज्यांनी आपली हयात घालवली या सगळ्यामध्ये, एकदा विचारा त्यांना. मी परवा दिवशी जे बोललो नाही का की काय ते काय वेडात मराठी वीर दौडले सात. आता असे 6 जण कोणी नाहीच आहेत. ते 6 आहेत का 8 आहेत का 10 आहेत हेच इतिहासाला माहिती नाहीये. बरोबर ना. प्रश्न असा आहे की एखादा जर प्रसंग, जर समजा आपण पोवाडे ऐकायचो किंवा आजही ऐकतो, पोवाडे काय असतं. शिवाजी महाराजांच्या पूर्वी आपण काय गोष्टी ऐकल्या. तानाजी घोरपड घेऊन वरती गेले आणि मग त्यांनी गड सर केला, हेच ऐकलं होतं ना. घोरपड आहे कुठे इतिहासात. व्यक्तीला धक्का लागला का नाही, इतिहासाला धक्का लागला का नाही. तुम्ही जर इतिहास जर थोडासा ज्याला काय म्हणतो त्याला रंजित करून जर समजा लोकांसमोर मांडला नाही, काय त्याच्या सगळ्या गोष्टींची कागदपत्र नसतात, तर बघायला गेलं तर इतिहास भयंकर वृक्ष आहे. तुम्ही तानाजी बघितलं असेल, बरोबर की नाही. त्याच्यात तानाजीमध्ये सगळं दाखवलेलं ते तसं होतं का. ते जर दाखवलं नसतं, तुम्ही बघितलं असतात का तानाजी. अशा गोष्टी जगभर होतात, ज्याच्यावरती आपण चित्रपट करतो आहोत त्याला कुठे डाग लागता कामा नये, इतिहासाला कुठे डाग लागता कामा नये आणि त्याच्यामधनं लोकांना एक स्फूर्ती मिळावी. याच्यातच चित्रपट माध्यमच त्याच्यासाठी आहे ना. मी नव्हती केली. माझ्या तोंडात काही घालायचं नाही, कळलं ना. पत्रकार म्हणून तुम्ही पहिलं आठवून बघा. मी त्या विषयात कधी कळतील. आपण त्यासाठी प्रयत्न करणार आहात का. मला असं वाटतं मी बोलून झाले त्याच्यावरती की मी काही करतोय त्या प्रोजेक्टवरती काम करणार आहात, पण ते कधी किती वेळ सगळं सांगू. आता बसा आता शांत. हा सॉरी, मला असं वाटतं की आता गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या काही तुंबल्यात पाईपलाईनमध्ये, त्या जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत या गोष्टींची उत्तरं काही मिळणार नाहीत तुम्हाला. कारण जवळपास 21-22 महानगरपालिका आता आहेत, जिल्हा परिषद आहेत आणि या कोविड आणि या सगळ्या लॉकडाऊनमध्ये सगळ्या, आणि ते संपलं तरी अजून पुढे ढकलतात. ते मला काही कारणं कळलेली नाहीत. दातांतर दिसत आहेत ना. कोकण गेल्या 3 वर्षापासून एक नैसर्गिक आपत्तींना दिसतोय. पूरस्थिती असेल, लँडस्लाईड असेल किंवा नैसर्गिक आपत्ती वादळ वारे होते.
ह्याकडे आपण कसं बघतो? निसर्गाचं संरक्षण करणं आणि जलबंध उद्योग 3 वर्ष निसर्ग वाचवला त्याच्यामध्ये मला असं वाटतं किती वर्ष चालू आहे नाही 3 वर्ष काय बोलतोय अलीकडे आता ती 2 झाली म्हणून ती फक्त, पण ह्याच्या अगोदर काय झाले नाहीत का? लँडस्लाईड झाले नाहीत का? वादळ झाली नाहीत का? केवढे पूर आले आतापर्यंत कोकणामध्ये? याकडे आपण कसं बघतो? निसर्गाचं कसा बघू सांगा? काय कसं बघता काय? सर, मुंबई गोवा महामार्ग आहे, साधारण आपल्या पक्षातर्फे याची भूमिका काय असेल आणि आपण अल्टिमेट दिलंय का? सर, राज्यपालांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं आणि त्यांच्यावरती कुठेही पदावरून केलं जात नाहीये. मुलींना जे ऍक्टिव्ह वारंवार असू शकते त्यात उदयनराजेंनी राष्ट्रपतींना सुद्धा पत्र दिलं आहे. गृह मंत्रालय त्याच्यावर त्यांच्या वक्तव्याची चौकशी करत आहे. हे सगळं करताना अजूनही कारवाई होताना ते मला तर कधी कधी वाटतं की राज्यपालांना कोणी सांगतं की काय की असं बोला. मी मगाशी म्हटलं ना की हे असले वाद उकरून काढायचे आणि तुमचं सगळा अख्खा फोकस दुसरीकडे वळवायचा. या दृष्टिकोनातनं काही बाबा काही व्यूहरचना सुरू आहेत का किंवा चालू आहेत का? आणि राज्यपालांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते काय परवा म्हटलं ना, माणसाला पत येते पण पोच येत नाही. ती पोच नाहीच आहे त्यांना. ठीक आहे, अजून काय? सर, ईडीच्या चौकशीबाबत राज्यात फक्त देशात महाराष्ट्र. तुम्ही कोण आहात? सर, मी पत्रकार. नाही, कोणच्या? माझं स्वतःच पेपर आहे. अच्छा, तर ह्यांच्यापेक्षा जास्ती प्रश्न विचारत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद आता काही वेळापूर्वीच पार पडलेली आहे आणि राज ठाकरे यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय. राज्यपालांना नेमकं कोण बोलायला सांगतं? एखाद्या विषयावरनं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी म्हणून अशी वक्तव्य होतात का, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे. कोकणामध्ये मनसेचा सक्षम पर्याय देणार असल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. यासोबतच रत्नागिरी आणि कुडाळ आणि चिपळूणमध्ये सभा घेणार असल्याचं देखील राज ठाकरे यांनी यावेळेला सांगितलंय. सोबतच शिवरायांची शिकवण आत्मसात करा असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे. कोकणामधल्या विकास कामांच्या बाबतीतही राज ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं आहे. जनता शांत बसते, ते नेत्यांच्या पथ्यावर पडतं आणि त्यामुळं विकास कामं वेळेत होत नाहीत असं राज ठाकरे म्हणतायत. सोबतच कोकणातल्या एकंदरीतच सगळ्या राजकीय स्थितीवर सुद्धा राज ठाकरे यांनी भाष्य केलंय. कोकणातल्या जनतेनं जागरूक राहावं असं सुद्धा राज ठाकरे म्हणतायत. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात दाखल झाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 11 डिसेंबरला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा दौरा लक्षात घेता आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नागपूर ते शिर्डीपर्यंत महामार्गाची पाहणी करणार आहेत. आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा आहे. मी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचे सर्व अधिकारी यांच्यासोबत पाहणी दौरा होईल. 11 तारखेला देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते याचं लोकार्पण होईल. हा एक आनंदाचा 11 तारखेचा दिवस असेल आणि नागपूर ते शिर्डी 520 किलोमीटर जो समृद्धी हायवे आहे तो लोकांसाठी खुला होईल. मोठी सोय होईल लोकांची आणि त्यामुळे त्याचे कुठेही काही सगळ्या नियोजनाची तयारी पाहण्यासाठी आम्ही आलो. मुंबई पुणे हा महामार्ग जो आहे देशातला पहिला ॲक्सेस कंट्रोल रोड बाळासाहेबांच्या संकल्पनेतून झाला आणि त्यावेळेस तत्कालीन मंत्री नितीन गडकरी साहेबांनी तो पूर्ण केला आणि बाळासाहेबांची संकल्पना होती मुंबई पुणे एक्सप्रेसची आणि या जो नागपूर मुंबई जो रस्ता होतो आहे तो देखील गेम चेंजर प्रकल्प आहे. 18 तासाचं 16 तासाचं अंतर अगदी 6 ते 7 तासावर येणार आहे.
मुंबई आणि नागपूर जवळ येणार आहे, उद्योग वाढतील, इथल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत होईल. 10 जिल्हे डायरेक्ट, 14 जिल्हे इनडायरेक्ट यामध्ये जोडले जाणार आहेत आणि हा जवळपास 700 किलोमीटरचा रस्ता जो आहे हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प या संपूर्ण भागाला समृद्धी देणार आहे आणि त्याला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं आहे, त्याचं समाधान मला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वर्ध्याच्या टोल नाक्यावर तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी. विदर्भाला मुंबईशी जोडणारा समृद्धी महामार्गाचं येत्या 11 डिसेंबरला लोकार्पण होणार आहेत आणि या लोकार्पणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहे. आपण पाहू शकतो की वर्धा जिल्ह्यातून जो समृद्धी महामार्ग जो गेलेला आहे हा महामार्ग आता लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे, वाहतुकीसाठी खुला करण्याच्या प्रतीक्षेत आहे. येत्या 11 तारखेपासून हा महामार्ग सामान्य नागरिकांसाठी वाहन चालकांसाठी खुला करण्यात येणार आहे. हा महामार्ग मुंबईला थेट पोहोचवणार असल्यामुळे हा महामार्ग महत्त्वाचा ठरलेला आहे. आपण पाहू शकतो की आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्या मार्गाचा पाहणी दौरा करणार आहेत. त्यामुळे या येळाकेळी येथील चेकपोस्टवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. एकंदरीतच हा दौरा सुरळीत पार पडावा यासाठी ही खबरदारीची उपाययोजना करण्यात आली आहे. नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, येळाकेळी, वर्धा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्याच्या अनुषंगानं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आपण त्याचीच ही दृश्य सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. 11 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि या अनुषंगानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पाहणी दौरा करतायत समृद्धी महामार्गाचा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा नेमका कसा असेल पाहूया. सकाळी 11च्या दरम्यान 0 माईल स्टेशन इथपासनं पाहणीला सुरुवात झाली. नागपूरपासनं ही पाहणी होतीये. 11:20 वर्धा, दुपारी 12 वाजता अमरावती, 12:20 यवतमाळ, त्यानंतर 1:20 वाशिम. शिल्लक 9 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची पाहणी देखील होईल. त्यानंतर दुपारी 2:40च्या दरम्यान बुलढाणा, दुपारी 3:20च्या दरम्यान जालना, दुपारी 4च्या दरम्यान औरंगाबाद, संध्याकाळी 5 वाजता अहमदनगर आणि 5:30च्या दरम्यान नाशिकपर्यंत हा पाहणी दौरा असेल. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातल्या कामाच्या पाहणीच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा आजचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाच्या आधी आता हा जो एक पाहणी दौरा मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा होतोय, जो आता पाहणी दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. जी राहिलेली खोळंबलेली कामं आहेत त्या अनुषंगानं ही सगळी पाहणी आता होतीये. शेवटचं एकंदरीतच या सगळ्याच्या अनुषंगानं नेमकं काय काम सुरू आहे याबद्दलचा आढावा घेतला जातोय. उदय, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? ह्या ठिकाणी आता मी जिथे उभा आहे याला 0 माईल म्हणता येईल. खरं तर नागपूर हे 0 माईलचे शहर आहे. त्याचप्रमाणे समृद्धी मार्गाचा हा 0 माईल याला चौक म्हणता येईल. इथूनच जो आहे तो नागपुरातून 0 माईल सुरू होतो आणि या 0 माईलच्या कामाची तयारी जी आहे ती अतिशय जोरात सुरू आहे. कारण 11 डिसेंबरला जे आहे ते बहुतेक याच ठिकाणावरून जे आहे ते या समृद्धी मार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊ शकतं. त्यामुळं जवळपास 18 एकरमध्ये असलेल्या या 0 माईलचा आपण पाहतोय की कामाला मोठ्या प्रमाणात जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये ही सगळी कामं आलेली आहेत. थोड्या वेळातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इथे पोहोचतील आणि इथून त्या समृद्धी मार्गाच्या कामाचा आढावा घेण्याची जी आहे ती इथून सुरुवात केली जाईल. त्या दृष्टीनं सुद्धा जे आहे ते इथे सगळे अधिकारी असेल, कर्मचारी असेल, पोलीस बंदोबस्त असेल तो इथे तैनात करण्यात आलेला आहे. थोड्याच वेळात जे आहे ते या पाहणी दौऱ्याला सुरुवात होईल. या पाहणी दौऱ्याची एक वैशिष्ट्यता सांगायची झाली तर स्वतः उपमुख्यमंत्री जे आहेत ते कार चालवणार आहे आणि त्या कारमध्ये मुख्यमंत्री असणार आहेत. सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आहेत ते खासदार कृपाल तुमाने यांच्याकडे गेले होते.
तिथून ते निघालेले आहेत आणि ज्यावेळी तिथून ते निघाले त्यावेळीच उपमुख्यमंत्री यांनी कारचं स्टेअरिंग आपल्या हातात घेतलेलं आहे आणि बाजूला मुख्यमंत्री बसलेला आहे. त्यामुळे या सगळ्या महामार्गाचा जी पाहणी आहे ती पाहणी उपमुख्यमंत्री स्वतः ड्राईव्ह करणार आहे. त्यामुळे या पाहणीला अतिशय एक वेगळं महत्त्व आहे असं म्हणावं लागणार आहे. उदय, या पाहणी दौऱ्याच्या अनुषंगानं मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. या सगळ्याबद्दल उदय काय सांगताय? नक्कीच स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळी पाहणी करणार असल्याने जे आहे इथे मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या सगळ्या मार्गावर असणारा फक्त नागपूर नाही तर ज्या मार्गाने म्हणजे नागपूर ते शिर्डीपर्यंत जो हा पाहणी दौरा असणारा इथे पूर्ण जी आहे ती सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे. अतिउच्च सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत याच्यासाठी वापरण्यात आलेल्या आहेत. अधिकारी आणि पोलिसांचा मनुष्यबळ देखील या सगळ्या पाहणी दौऱ्या दरम्यान जो आहे तो त्यांच्यासोबत असणार आहे. विशेषतः जो कान्वॉय सीएम आणि डीसीएमचा असणार आहे त्यामध्ये सुद्धा जे आहे त्या हायस्पीड गाड्यांचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं पूर्ण खबरदारीचे उपाय जे आहेत ते पोलीस विभागाकडून घेतले जातात. बरं उदय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि या पाहणी दौऱ्याच्या अनुषंगानं जे अपडेट्स आहेत ते आपण सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत. नागपूरच्या 0 माइल्स इथून थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा पाहणी दौरा सुरू होईल. या पाहणी दौऱ्याच्या अनुषंगानं सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे. मोठा पोलीस बंदोबस्त देखील यावेळेला तैनात करण्यात आलेला आहे. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि याच नंतरची एक ब्रेकिंग न्यूज आपण आता बघणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गावर स्वतः कार चालवणार असल्याचं समजतंय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि MSRDCचे MD राधेश्याम मोपलवार आणि जॉईंट MD अनिल गायकवाड या कारमध्ये असतील. रेंज रोवर कारनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हा प्रवास करणार आहेत समृद्धी महामार्गावरून. खासदार कृपाल तुमाने यांच्याकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच गाडीतून निघालेले आहेत. आणि सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गाडी चालवत आहेत असं देखील समजतंय. आताची महत्त्वाची घडामोड आपण पाहतो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गावर स्वतः गाडी चालवणार असल्याचं समजतंय. त्यांच्यासोबत MSRDCचे MD राधेश्याम मोपलवार आणि जॉईंट MD अनिल गायकवाड देखील कारमध्ये असतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समृद्धी महामार्गाचा पहिल्या टप्प्यातला पाहणीचा दौरा करणार आहेत. खासदार कृपाल तुमाने यांच्या निवासस्थानाहून ज्यावेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निघाले त्यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गाडी चालवत असल्याची ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. आणि समृद्धी महामार्गावरनं ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा सुरू होईल त्यावेळेला हे दोघेही स्वतः गाडी चालवणार असल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा समृद्धी महामार्गावरचा पाहणी दौरा आहे. यावेळेला बुलढाण्यातून आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांनी घेतलेला हा आढावा पाहूया. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त सापडलाय. येणाऱ्या 11 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचा या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. त्या अगोदरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर ते शिर्डी या रस्त्याची बाय कार या ठिकाणी पाहणी करणार आहेत. तर थोड्याच वेळात याच मार्गाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या ताफ्यासह या ठिकाणी या समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहे. त्या अगोदर आपण जर का बघितलं तर याच महामार्गावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे प्रश्न असतील, त्याचबरोबर वाहन चालकाचे प्रश्न असतील, हे प्रलंबित होते. परंतु बहुतांश काम जे आहे ते समृद्धी महामार्गाचा आता अंतिम टप्प्यावर आलेला आहे. आणि येत्या 11 डिसेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच समृद्धी महामार्गाचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न होणार आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा.
आपण पाहतो आहोत या पाहणी दौऱ्याच्या अनुषंगानं मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महामार्गाची पाहणी करणार आहेत, त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं होतंच। एकाच गाडीतनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रवास करणार आहेत आणि ते देखील स्वतः गाडी चालवत त्यांची ही पाहणी असणार आहे आणि त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातल्या लोकार्पण कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भातला सगळा आढावा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ताफा जो आहे तो आता 0 माइल्स इथं दाखल होतोय आणि त्यानंतर त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होऊ शकेल। आपण ही त्याचीच दृश्य पाहतो आहोत सध्या। मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा जो ताफा आहे, जो कॉन्वॉय आहे, तो आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतोय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच गाडीतनं यावेळेला हा पाहणी दौरा करतील। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा हा जो ताफा आहे हा समृद्धी महामार्गावर दाखल झालेला आहे। पाहणी दौऱ्याला आता थोड्याच वेळात सुरुवात होतीये। या पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाचा जो कार्यक्रम आहे तो पार पडेल। त्याआधी समृद्धी महामार्गाच्या पाहणीचा हा दौरा स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतायत। गेले कित्येक महिने समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनासंदर्भातल्या तारखा जाहीर केल्या जात होत्या, पण या पहिल्या टप्प्यातील काही भागांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची कामं खोळंबलेली होती। ती कामं पूर्ण केली गेलेली आहेत असं समजतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव, माफ करा, उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महामार्गाची पाहणी करायला आता त्यांनी सुरुवात केलेली आहे, काय सांगता येईल याबद्दल? लोकार्पण 11 तारखेला होत आहे। त्या आधी जे आहे ते आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेणार आहेत या दौऱ्यात। त्यांना खरं तर 0 माइल इथे जे आहे ते MADC पद्धतीनं पाहिलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हाती गाडीचं स्टेअरिंग घेतलं होतं, त्यामुळे त्यांनी इथे कुठलाही स्वागताला न थांबता थेट सरळ जाण्यापासून आणि आता आपण पाहतोय की मुख्यमंत्री उदय तिमांडे यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित येत नाहीये। आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मात्र आपण ही सध्या लाईव्ह दृश्य पाहतो आहोत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याची ही थेट दृश्य, लाईव्ह दृश्य। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच गाडीतनं प्रवास करत पाहणी दौरा करतायत। त्यांच्या सोबत MSRDCचे MD आणि जॉईंट MD देखील आहेत असं समजतंय। पाहणी दौऱ्याला सुरुवात तर झालेली आहे। उदय तिमांडे आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेत। उदय, आपण माहिती देत होतात। नक्कीच आपण थोडा वेळ आधीच सांगितलं होतं की स्वतः उपमुख्यमंत्री जे आहेत ते कारचं स्टेअरिंग आपल्या हातात घेणार आहे आणि मुख्यमंत्री त्यांच्या बाजूला असणार आहे आणि प्रत्यक्षात तसंच झालेलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे ते कारचं स्टेअरिंग आपल्या हातात घेऊन मुख्यमंत्र्यांना बाजूला बसविलेलं आहे आणि या समृद्धी मार्गाच्या पाहणीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। खरं तर मुख्यमंत्री येणार असल्यानं MADC कडून जे आहे ते त्यांच्या स्वागताची 0 माइल येथे तयारी केली होती। मात्र या सगळ्या स्वागताला फाटा देत देवेंद्र फडणवीस यांनी थेट दौऱ्याला जाण्याला पसंती दिली आणि त्याच पद्धतीनं जो आहे तो हा कानवा इथून निघालेला आहे। विशेष म्हणजे हा पूर्ण शिर्डीपर्यंतचा जो 521 किलोमीटरचा प्रवास आहे ते स्वतः देवेंद्र फडणवीस गाडी चालवून पूर्ण करणार आहे। त्यामुळं आता या पाहणी दौऱ्यानंतर अजून काय कामं बाकी आहेत किंवा कशा पद्धतीनं
पंतप्रधानांच्या हस्ते या सगळ्या महामार्गाचं लोकार्पण होणार आहे. तर काय काय अजून गोष्टी करता येईल या सगळ्या गोष्टींचा आढावा जे आहे ते देवेंद्र फडणवीस इथे घेणार आहे. मात्र काही दिवस अगोदर स्वतः देवेंद्र फडणवीस बोलले होते की समृद्धी महामार्गावर मला स्वतः कार ड्राईव्ह करायची आहे. त्यांचं हे स्वप्न, कारण खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातूनच हा समृद्धी महामार्ग जो आहे तो साकारलेला आहे. त्यामुळे या महामार्गावर मला स्वतःला गाडी चालवायची असं जे त्यांचं स्वप्न होतं ते आज त्यांनी इथे प्रत्यक्षात उतरविलेलं आहे आणि बाजूला मुख्यमंत्र्यांना घेऊन त्यांनी या पाहणी दौऱ्याला सुरुवात केलेली आहे. बरोबर उदय, आणि गेले काही दिवस सातत्यानं या पहिल्या टप्प्यातल्या काही ठिकाणी जे काम बाकी होतं ते पूर्ण युद्ध पातळीवर केलं जात होतं. कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली जात होती. उदय, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? नक्कीच समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाच्या अनेक तारीख या आधी देण्यात आल्या होत्या आणि त्या दृष्टीनं काम देखील जोरात करण्यात येत होतं. मात्र काही ना काही तांत्रिक अडचणींमुळे ही तारीख पुढे जात होती. मात्र आता नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यात जवळपास 550 किलोमीटरच्या या कामाचं जे आहे ते या रोडचं काम पूर्ण झालेलं आहे. फक्त वाशिम जिल्ह्यात मालेगाव जवळ एक 9 किलोमीटरचा जो पॅच आहे तो त्या बाकी आहे. मात्र आता 11 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर पुढील 6 महिन्यात जो 9 किलोमीटरचा पॅच शिल्लक आहे तो उदय यांच्याशी पुन्हा एकदा आपला संपर्क तुटलाय. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी राहुल खंडारे देखील आहेत. राहुल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात झालेली आहे आणि आपण जर पाहिलं तर या सगळ्या पाहणी दौऱ्याच्या अनुषंगानं लोकार्पण कार्यक्रमाच्या आधी कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये, त्रुटी राहू नये याची पुरेपूर खबरदारी देखील घेतली जाते. राहुल, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? समृद्धी महामार्गावर कुठलंच त्रुटी राहू नये याचीच खबरदारी घेण्यासाठीच आज जे आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बाय कार हा दौरा करणार आहेत. नागपूरपासून ते निघालेले आहेत. शिर्डीपर्यंतचा हा त्यांचा दौरा असणार आहे. 521 किलोमीटरचा हा संपूर्ण प्रवास जो आहे हा असणार आहे आणि या संपूर्ण प्रवासादरम्यान जे काही रस्त्यावरती काही त्रुटी झाली का, कारण येणाऱ्या 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच समृद्धी महामार्गाची उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. त्याच्या अगोदरच मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी हा पाहणी दौरा या ठिकाणी निश्चित केलेला आहे. नागपूरवरनं ते आता बाय रोड त्या ठिकाणी निघालेले आहेत आणि संपूर्ण रस्त्याची जी आहे ते बारकाईने त्या ठिकाणी पाहणी करतील आणि जे काही थोडेफार कामं बाकी असतील त्या संदर्भात संबंधितांना सूचना देखील करतील. त्या माध्यमातूनच कुठलंच काम या समृद्धी महामार्गाचं राहावं नाही यासाठी यांचा प्रयत्न आहेत आणि समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून आणि उद्घाटनाच्या वेळी कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये ही सर्व दक्षता बाळगतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हा पाहणी दौरा या ठिकाणी दिलेला आहे. नागपूरवरनं ते आता बाय कार निघालेले आहेत. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते गाडी चालवत या समृद्धी महामार्गावर चालत आहेत आणि 521 किलोमीटरचा हा संपूर्ण प्रवास जरी असला तरी या संपूर्ण प्रवासादरम्यान या समृद्धी महामार्गाची संपूर्ण बारकाईने उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील हे पाहणी करणार आहेत. राहुल, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दोघांसाठीही अतिशय महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे, ज्या प्रकल्पाकडे सातत्यानं अतिशय बारकाईनं लक्ष दिलं जात होतं. राहुल, याबद्दल नेमकं काय सांगताय? समृद्धी महामार्ग जर का आपण बघितला तर मध्यंतरी हा बहुचर्चित महामार्ग या ठिकाणी सापडला होता. अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांची शेती देखील या ठिकाणी या महामार्गाच्या माध्यमातून भूसंपादित त्या ठिकाणी केल्या होत्या. त्याचबरोबर जर का आपण बघितलं तर महामार्ग सुरू होण्याच्या अगोदरच हा या महामार्गावर वाहन चालक जे आहेत ते या ठिकाणी या रस्त्यावरून ये जा करत होते. त्यामुळे काही किरकोळ अपघात देखील मध्यंतरी झाले होते. काही ठिकाणी पुलाचे काम असेल, त्याचबरोबर रस्त्याला कुठंतरी डागडुजी करायचं काम असेल, हे संपूर्ण कामं थोडेफार त्या ठिकाणी बाकी होते. अशाच प्रकारचं कुठलं काम राहिलं नाही ना यासाठी याचीच पाहणी करण्यासाठी जे आहेत ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाच्या दौऱ्यावर निघालेले आहेत आणि दोघं पण जे आहेत ते बाय कार या ठिकाणी निघतायत आणि प्रत्येक रस्त्याची जी पाहणी आहे अतिशय बारकाईने त्या ठिकाणी करतायत. कारण की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः या 11 तारखेला येणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त ते उपस्थित राहणार आहेत. त्या अगोदरच ही संपूर्ण पाहणी जी आहे या ठिकाणी करताना आपल्याला पाहावयास मिळत आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दोघं पण नागपूरवरनं आता समृद्धी महामार्गाच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि शिर्डीपर्यंत हा संपूर्ण महामार्गाची ते बारीक आणि काटेकोरपणे अशी पाहणी या ठिकाणी करणार आहेत. कुठलंही काम राहिलेलं आहे का किंवा कुठल्या कामात त्रुटी आढळते का याकडे देखील या दोघांचं विशेष लक्ष असणार आहे.
बरं आणि राहुल आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे तब्बल 10 जिल्ह्यांमधनं हा समृद्धी महामार्ग जाणार आहे आणि या अनुषंगानं इतरही ज्या काही बाबी आहेत ज्या बाबींबद्दल तुम्ही सांगत होतात भूसंपादन असेल किंवा इतर कामासंदर्भातल्या ज्या बाबी असतील त्या देखील बाबींवर काम करून त्यांच्यातल्या त्रुटी दूर करण्याचं देखील एक मोठं आव्हान गेले काही महिने राज्य सरकारसमोर प्रशासनासमोर होतं या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? समृद्धी महामार्ग जो आहे तो 10 जिल्ह्यातून या ठिकाणी जात आहे आणि 10 जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न हे या ठिकाणी मार्गी लागलेले नव्हते. अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोबदला मिळालेला नव्हता. अशा प्रकारच्या जे घटना आहेत ते मध्यंतरी घडून गेल्या होत्या आणि काही ठिकाणी तर याच समृद्धी महामार्गाला पुलाला तडे गेले होते. त्याचबरोबर काही ठिकाणी हाच समृद्धी महामार्ग जो आहे तो निकृष्ट दर्जाचा बांधकाम झालेलं होतं किंवा कुठं डागडुजी बाकी होती. अशा प्रकारचे छोटे आणि किरकोळ कामं या ठिकाणी मध्यंतरीच्या काळात आपल्याला पाहावयास मिळालेले होते. शेतकऱ्यांना देखील मोबदला मिळाला नव्हता. त्यामुळं शेतकरी देखील मध्यंतरी आक्रमक आपल्याला पाहावयास मिळाले होते. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की कुठल्याही प्रकारचा शेतकरी असेल कुठल्याही प्रकारचा मोबदला कुठल्या शेतकऱ्यांना मिळाला की नाही मिळाला याबाबत अजूनही कोणी पुढे आलेलं नाही आहे. याचाच अर्थ शेतकरीही देखील या समृद्धी महामार्गाच्या रस्त्याने आनंदित आहेत आणि हा समृद्धी महामार्ग जो आहे हा या ठिकाणी 10 जिल्ह्यामधून ज्यावेळेस प्रवेश करतोय त्यावेळेस त्यांचा जो मार्ग आहे ये जा करण्याचा जो रस्ता आहे तो अतिशय सोपा आणि सोयीस्कर या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं आणखी हे जे नवीन प्रकार जे मध्यंतरीच्या काळात समोर आले होते शेतकऱ्याचा मुद्दा असेल सर्वसामान्य जनतेचा मुद्दा असेल वाहन चालकांचा मुद्दा असेल यांना कुठला त्रास होतो का यांचा कुठला मोबदला बाकी आहे का वाहन चालकांना नेमका कुठला त्रास होईल त्याचबरोबर या रस्त्याचं कुठलं काम बाकी आहे का रस्त्यामुळं कुठं मोठा अपघात होण्याची भविष्यात शक्यता आहे का ह्या सर्व बाबी तपासण्यासाठीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आहेत ते बाय कार नागपूर ते शिर्डी असा दौरा हे करत आहेत आणि प्रत्येक घडामोडीवर प्रत्येक रस्त्यावर आणि रस्त्यावर झालेल्या प्रत्येक कामाचं अतिशय काटेकोरपणे ते निरीक्षण करतील आणि त्याचबरोबर जर का कदाचित कुठलं काम राहिलेलं असेल आणि त्यांच्या निदर्शनात जर का आलं असेल तर ते तात्काळ करून घ्यायचं काम देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतीलच. याबद्दल दुमत नाहीये. बरं राहुल असंच आमच्या सोबत राहा. आपण सध्या प्रेक्षकांना ही थेट दृश्य दाखवत आहोत. समृद्धी महामार्गावरची जी टेस्ट ड्राईव्ह सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेत आहेत त्याची ही थेट दृश्य स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्या हातात गाडीचं स्टेअरिंग आहे आणि इथल्या सगळ्या महामार्गाच्या कामाची पाहणी होतीये. मोठा ताफा आहे यावेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आणि आपण पाहतो आहोत नागपूर ते शिर्डी असा हा जो पहिला टप्पा आहे समृद्धी महामार्गाचा 521 किलोमीटर लांबीचा हा पहिला टप्पा. या टप्प्यामध्ये कामासंदर्भातल्या काही त्रुटी राहिल्या आहेत का? जर राहिल्या असतील तर त्या लोकार्पण कार्यक्रमाच्या आधी तातडीनं दूर करून घेण्याच्या अनुषंगानं हा पाहणी दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. गेले काही महिने सातत्यानं समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण कार्यक्रमासंदर्भातल्या तारखा दिल्या जात होत्या. मात्र अखेरीस 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या या पहिल्या टप्प्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा पाहणी दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सोबत गाडीमध्ये MSRDCचे MD आणि जॉईंट MD देखील आहे. आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा आहे. मी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचे सर्व अधिकारी यांच्यासोबत पाहणी दौरा होईल. 11 तारखेला देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते याचं लोकार्पण होईल. हा एक आनंदाचा 11 तारखेचा दिवस असेल आणि नागपूर ते शिर्डी 520 किलोमीटर जो समृद्धी हायवे आहे तो लोकांसाठी खुला होईल. मोठी सोय होईल लोकांची आणि त्यामुळे त्याचे कुठेही काही सगळ्या नियोजनाची तयारी पाहण्यासाठी आम्ही आलो. मुंबई पुणे हा महामार्ग जो आहे देशातला पहिला ॲक्सेस कंट्रोल रोड बाळासाहेबांच्या संकल्पनेतून झाला आणि त्यावेळेस तत्कालीन मंत्री नितीन गडकरी साहेबांनी तो पूर्ण केला आणि बाळासाहेबांची संकल्पना होती मुंबई पुणे एक्सप्रेसची आणि या जो नागपूर मुंबई जो रस्ता होतोय तो देखील गेम चेंजर प्रकल्प आहे. 18 तासाचं 16 तासाचं अंतर
अगदी 6 ते 7 तासावर येणार आहे. मुंबई आणि नागपूर जवळ येणार आहे. उद्योग वाढतील, इथल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत होईल. 10 जिल्हे डायरेक्ट, 14 जिल्हे इनडायरेक्ट यामध्ये जोडले जाणार आहेत आणि हा जवळपास 700 किलोमीटरचा रस्ता जो आहे हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प या संपूर्ण भागाला समृद्धी देणार आहे आणि त्याला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं आहे, त्याचं समाधान मला आहे. समृद्धी महामार्ग हा गेम चेंजर प्रकल्प ठरतोय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. एका ब्रेकसाठी आपण थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे रात्री उशिरा रत्नागिरीत पोहोचले आणि यावेळी शासकीय